यवतमाळ जिल्ह्यात भारतीय कापूस महामंडळानं येत्या 27 तारखेपासून कापूस खरेदी केंद्र बंद करणार असल्याची घोषणा केली आहे। असं असताना उरलेल्या 6 दिवसातलं स्लॉट बुकिंगही बंद केल्यामुळे घरात कापूस असलेल्या शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे। जिल्ह्यात 40 ते 50 लाख क्विंटल कापसाचं उत्पादन होतं। यावर्षी 15 लाख क्विंटल कापसाचीच खरेदी महामंडळानं केली आहे। अशातच कापसाचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे कापूस विक्री करावी लागते। आता सीसीआयनं महामंडळानंही खरेदी बंद केल्यामुळे खासगी व्यापाऱ्यांनी दर पाडून खरेदी सुरू केल्यामुळे हमीदर मिळण्याची शक्यता आता पूर्णपणे मावळली आहे। जवळपास 55 ते 60 क्विंटल कापूस मी साठवून ठेवला आहे, जेणेकरून मला 8,508-9,000 पर्यंतची अपेक्षा होती। परंतु आता सीसीआयचीच खरेदी बंद पडण्याची वेळ आलेली आहे। तरी आता मला कापूस आता प्रायव्हेटमध्ये द्यावा लागणार आहे, एकदम कमी भावाने 74, 75, 76 अशा भावाने ते मागणी करत आहे। आता मला काही कोणती व्यवस्था उरलेली नाही, त्याच्यामुळे आता मला प्रायव्हेट कापूस विकावा लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।